ऐकली कधी तुम्ही कथा सात बेटांची, ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता, इतिहासातून चला उलगडू आज ही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा चौथा भाग. 24 फेब्रुवारी 1944 रोजी फोर्ट स्टायकिन हे मालवाहू जहाज स्फोटकं आणि सोनं घेऊन लंडनहून मुंबई बंदराकडे येण्यासाठी निघालं. 30 मार्चला जहाज कराची बंदरात पोचलं. धक्क्यावरचे अधिकारी जहाजावर आले. जहाजात ठेवलेल्या सामानाचा आराखडा, स्टोवेज प्लॅन त्यांनी तपासून कराची बंदरात उतरवण्यात येणाऱ्या मालाची पडताळणी केली आणि धक्क्यावर उभ्या असलेल्या मजुरांना सामान उतरवून घेण्याचा इशारा केला. मजुरांची टोळी कामाला लागली. इंग्लंडहून आलेले लढाऊ विमानांचे आणि जहाजांचे लहान मोठे सुटे भाग उतरवण्यात आले. जहाजावरचा दारूगोळा, स्फोटकं आणि सोनं वगळता इतर सगळं सामान कराची बंदरात उतरवण्यात आलं. जहाज बरंचसं रिकामं झालं. चीफ इंजिनियर ॲलेक्स गो जहाजाच्या इंजिनाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करत होता, पण त्याला कराची बंदरातल्या अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाली नाही. कारण काही कारणाने दुरुस्ती रखडली तर ते चालण्यासारखं नव्हतं. जहाजातला दारूगोळा आणि सोनं मुंबईला वेळेत पोहोचणं आवश्यक होतं. म्हणून जहाजाच्या इंधनाच्या देखभालीसाठी परवानगी देण्यास बंदर अधिकाऱ्यांनी नकार दिला. जहाजावरचं बरचसं सामान उतरवून धक्क्यावर उभ्या असलेल्या ट्रक्स आणि रेल्वेच्या वाघिणींमध्ये भरून युद्ध आघाडीवर रवाना देखील केलं गेलं. जहाजावरचा जवळपास निम्म्याहून अधिक बोजा कमी झाला. बोजा कमी झाल्यामुळे कॅप्टन नायस्मिथ थोडा निश्चिंत झाला. वजन कमी झाल्यामुळे जहाजाचा वेग वाढणार होता आणि मुंबईला लवकरात लवकर पोहोचता येणार होतं. ॲलेक्स गोला देखील मुंबईला कधी एकदा पोहोचतो आणि जहाजाचं इंजिन खोलून त्याची एकदा दुरुस्ती कधी करतो असं झालं होतं. आता फक्त 1,500 मैलांचा प्रवास शिल्लक होता आणि मग एकदम आराम. गेले 2.25 महिने समुद्रावर असलेले जहाजावरचे खलाशी, अधिकारी आणि कर्मचारी मुंबईची वाट पाहत होते. त्याशिवाय त्यांची मोकळीक होणार नव्हती. पण 30 मार्चला कराची बंदरात पोहोचलेलं फोर्ट स्टायकिन पुढचे तब्बल 10 दिवस कराची बंदरातच होतं. इतके दिवस कराची बंदरात थांबावं लागण्यामागे एक कारण होतं आणि ते होतं कराचीत उतरवल्या गेलेल्या सामानामुळे जहाजावर निर्माण झालेली मोकळी जागा. जहाजावरचं बरचसं सामान उतरवलं गेल्यामुळे जहाजावर जवळपास 3 लाख घनफूट जागा मोकळी झाली होती. त्यामुळे मुंबईपर्यंतच्या प्रवासात जहाजाचा वेग वाढून आपण लवकर मुंबईला पोचणार याचा सर्वांना आनंद होत होता. अर्थात प्रत्येकाच्या आनंदाची कारणं वेगळी होती. कॅप्टन नायस्मिथ जहाजावर असलेल्या सोन्याच्या आणि मोठ्या प्रमाणावर असलेल्या दारूगोळ्याच्या साठ्याच्या जबाबदारीतून मोकळा होणार होता. चीफ इंजिनियर ॲलेक्स जहाजाच्या इंजिनाची दुरुस्ती आणि देखभाल निवांतपणे करता येईल म्हणून खुशीत होता. खलाशी लोक जीवाची मुंबई करता येईल म्हणून खुश होते. जहाजावर स्फोटकं असल्यामुळं गेले 2.25 महिने त्यांना साधी सिगरेटही ओढता आली नव्हती. कप्तानानं सिगारेट आणि दारूवर सक्त बंदी घातली होती. मुंबईत पोहोचल्यावर खलाशांना ते करता येणार होतं म्हणून ते खुश होते. तिकडे रिझर्व्ह बँकेचे अधिकारी सोन्याचा साठा येणार म्हणून खुश होते. तर सैन्य अधिकारी त्यांना मोठ्या प्रमाणावर बंदुका, दारूगोळा, स्फोटकं, विमानांचे आणि जहाजाचे सुटे भाग मिळणार म्हणून खुश होते.
पण ही खुशी फार काळ टिकणार नव्हती. 3 एप्रिलच्या सकाळी 9 वाजता पुन्हा कराची बंदरावरचे अधिकारी जहाजावर पोहोचले आणि जहाजावर रिकाम्या झालेल्या जागेत आणखी काही सामान लादून ते मुंबईला पाठवायचं आहे याची वर्दी त्यांनी कॅप्टन नायस्मिथला दिली. त्याचा आनंद कुठल्या कुठे गायब झाला. त्याची जागा संतापाने घेतली. इंग्लंडहून निघताना त्याला कराची बंदरात नव्याने माल घ्यायचा आहे हे कुणीच सांगितलं नव्हतं. त्याने त्याचा निषेध कराची बंदरातल्या अधिकाऱ्यांकडे नोंदवला आणि सामान चढवून घ्यायला नकार दिला. पण त्याच्या विरोधाला न जुमानता कराची बंदरातल्या अधिकाऱ्यांनी जहाजात माल चढवायला सुरुवात केली. त्यांच्या म्हणण्यानुसार युद्ध सुरू असल्याने कुठल्याही जहाजावरची 1 फूट जागा देखील मोकळी जाऊ द्यायची नाही अशी वरून आज्ञा आहे आणि त्याचं पालन जहाजाच्या कप्तानालाही करावं लागेल असं त्या अधिकाऱ्यांनी नायस्मिथला सांगितलं. कॅप्टन नायस्मिथ संतापानं धुसमुसत होता आणि असा संतापानं धुसमुसत असताना जहाजाच्या रिकाम्या जागेत भरायच्या सामानाच्या गाड्या धक्क्यावर येऊन उभ्या राहिल्या आणि त्यातलं सामान बघून नायस्मिथ हतबुद्ध झाला. त्याच्या रागाची जागा प्रथम चिडीनं आणि नंतर असहाय्यतेनं घेतली. तो काहीच करू शकत नव्हता. आता तो स्वतःवरच चिडला होता. असं काय होतं त्या सामानात? कराची बंदरात जहाजातलं काही सामान उतरवून झाल्यानंतर रिकाम्या झालेल्या जागेत नव्याने भरल्या जाणाऱ्या सामानात होत्या कापसाच्या 87,000 गासड्या, 300 टनापेक्षा जास्त कच्च गंधक रॉ सल्फर, 10,000पेक्षा जास्त इमारती लाकडाचे मोठे ओंडके, मोठ्या प्रमाणावर राळ रेझिन, 100 पिंप भरून तेल, विविध धातूंचं भंगार आणि तांदळाची पोती. हे कमी की काय म्हणून मासळीपासून बनवलेलं खत होतं. ह्याची तर प्रचंड दुर्गंधी सुटली होती. हे सगळं सामान भरलं गेलं बोटीतल्या दारुगोळ्याच्या आसपास. कापसाच्या गासड्या तर नेमक्या स्फोटक असलेल्या कप्प्यातच ठेवल्या गेल्या. हताश होऊन बघत बसण्यापलीकडे नायस्मिथ काहीही करू शकला नाही. आज आपण ऐकत होतो मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा 4था भाग. उद्या याच गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. बेट गाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही कुणाच्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा.